पण शर्यती क्षेत्रात मी भांडण कधीच कोणाशी करत नाही. बरोबर. झाला तरी मी शांतीमध्ये सांगतो, "अहो, शांती घे, पुढचा काय बोलू नको." आहे त्याचा का गाडी कुठली पण तो मारू शकतो. त्याच्या जोरीला 1 नंबरचा बैल भेटला मला काली. नमस्कार मित्रांनो, खिरकालीच्या मैदानाला आलेलो आणि जस्ट आताच मला माहिती पडलंय आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक आतिश शेठ पाटील चिंचपारा पनवेल यांच्या सुंदरचा एक अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे. जस्ट माहिती पडलं म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. खूप वाईट घटना घडली, कारण खूप मोठा काल गाजवला त्यांनी. आदतपासून तर आता बैल होईपर्यंत खूप साऱ्या गाड्या, खूप साऱ्या गुलालांचा मानकर राहिला. आता मला वाटतं आपण शेवटची एक मुलाखत पण घेतली होती कुठेतरी रेडगडच्या पाठीला. त्यानंतर आज ही बातमी ऐकायला आली, तर बघूया आपण कसं काय झालेलं आहे. पण त्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आतिश शेठ पाटील असतील त्यांच्या दावणीला नक्कीच चांगले चांगले हिडे घडतात आणि येणाऱ्या कालामध्ये पण सुंदरचा आशीर्वाद घेऊन चांगलाच एक नाव करणारा हिडा घडल, तर ही आपण सदिच्छा ठेवूया. चला, धन्यवाद. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता भरपूर दिवसानंतर आपल्याला भेटले आहेत राजकुमार भाई आणि दख्खनचा आणि दख्खन सोबत कालीच पलाला काटे बनवलीचा गुलाल झालेला आहे. आपण विचारूया. भाई नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसानंतर मुलाखत होत आहे. दख्खनचा गुलाल बघून काय वाटतं, काय बोलाल? दख्खनचा गुलाल बोलला तर कसं माहितीये का, दख्खनचा आता तो घाटावर जास्त बोलतो, पण इथं आम्हाला थोडासा भरोसा आहे त्याचा का गाडी कुठली पण तो मारू शकतो. त्याच्या जोरीला 1 नंबरचा बैल भेटला मला काली. मला प्रश्नच नाही आला गाडीचा. गाडी पळणारच होती चांगली. पहिल्यांदा गाडी पलते घ्यायच्या आधी पहिल्यांदा पळाली. पहिल्यांदा पलते ना, म्हणजे गाडी आता मी बघितली, मस्त छान पळाली गाडी. आणि ड्रायव्हर कोण बसवलेला आज? गोरप्याचा सुरत ड्रायव्हर. आता भरपूर तुम्ही सांगितलं घाटावर पळतोय, म्हणजे मुंबईचं नियोजन का टाळत होतं तुम्ही? मुंबईचं नियोजन बोलला तो बबलू गोडशे आहेत ना, सुरज गोडशे वाटेगावचे, त्यांचा भरपूर जीव आहे त्याच्या दख्खनवर. त्यांना भरपूर काय त्यांनी दिला कमवून, म्हणजे आणि त्यांचं नाव उंच केलं आणि आरके ग्रुपचं नाव पण त्यांनी चांगला केलेलं आहे. बरोबर. मला वाटतं जरी भाई घाटावर पलो किंवा कुठं पलो, आरके ग्रुपचं नाव हा मला वाटतं अखंड महाराष्ट्रभर गाजतंय. हो आहे. आता मी कालच 2 खरेदी केल्यात, आणल्यात. आता त्यांना मी उसाडण्याला पळवणार आहे. म्हणजे दावणीचं नाव पुढे करण्यासाठी खरेदी चालूच आहे. खरेदी केली. बरोबर. मग आता वासरा घेतलेत का काही चांगली टॉपची? 4 दाते आहेत. आणि आज इथं येण्याचं नियोजन कसं काय ठरला? नियोजन बोलला तर आमचे भाऊ काटे मानवलीचे, यांना मी परवा बोललो आपली गाडी पळवू झाला, तर ते बोलतो मी येतो, बोलतो बैल घेऊन. मग आम्ही पण सांगितलं पोरांना चला जाऊ आपण. बरोबर. आणि आली टीम पण संपूर्ण आज आहे. आणि मैदानाविषयी काय बोलाल? कारण कुठेतरी मला वाटतं खिरकालीचा मैदान आणि बाईचा गुलाल व्हायचा नाही असं म्हणजे होऊ शकत नाही, काय बोलाल? खिरकालीच्या मैदानामध्ये आपण गुलाला असतो प्रत्येक वर्षी, असं काही नाही. या मैदानाचे पळण्याचे आणि लांबी बिंबी चांगली आहे. पारंपरिक मैदान म्हणजे पारंपरिक मैदान. बरोबर. रामश्याम मैदान बोलला तर नामचीन मैदान. आणि कुठेतरी आता 2 दिवसापूर्वी मैदान मोठा झाला म्हणून मला वाटतं आज गर्दी कमी आहे, पण शिस्त पद्धत आहे, काय बोलाल? हो, शिस्त चांगली आहे मैदानाला आणि त्यांची पहिल्यापासून शिस्त म्हणजे चांगली असतो. बरोबर आहे. आता कसं काय मध्यंतरी नियोजन दख्खन आणि अजून कुठली वासरं आहेत आता नवीन घेतले सांगितलं तुम्ही? आता मी घेतल्यात, इथं गेलो होतो आपले काय रे ते नेवाशावरनं एक खरेदी केलेली आहे आणि एक परभणीवरनं खरेदी केली, जिंतूर. बरोबर. आता आज भाई तुम्ही ही गाडी पळताना बघितली, तुम्ही सांगितलं कुठेतरी कालीच पण छान पळतोय, काय बोला म्हणजे गाडीचा पळण्याचा दृष्टिकोन काय वाटला तुम्हाला? मी आल्या पोरांना सांगितलेलं, आपले काटे मानवलीचे पण आणि आमच्या पोराला पण सांगितलेलं गाडी कोणाशी पण. मी नाव द्यायला निघलेलो आलो तेव्हा, पण तेवढ्या पोरं बोलतो आपण 2च्या नंतर नाव देऊया, पण तेवढ्याच गाडी जमली. बरोबर. चांगली गाडी झाली. खिरकालीच्या मैदानाच्या काही जुन्या आठवणी काय सांगाल तुम्ही? जुन्या आठवणी बोलला तर पहिला मैदान इकडनं गाड्या सुटायच्या, तेव्हापासून मी या मैदानामध्ये येतो. बरोबर. तेव्हा पण माझी बैल चांगली होती. झाली म्हणजे मला वाटतं 20च्या पुढे झाले असेल तुम्हाला या क्षेत्रामध्ये? 20-25 जास्त ना? जास्त. मला वाटतं आपली शेवटची मुलाखत उंबरवेड्याच्या मैदानामध्ये झाली होती, त्यानंतर आज मुलाखत होतंय. कसं काय चाललंय आता? काय सर्व काय चाललंय? व्यवस्थित आहे सर्व काय. बरोबर. देवाच्या कृपेने बैलांचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्व मित्रमंडळीचा आशीर्वाद, त्याच्यामध्ये सर्व काय व्यवस्थित चाललेलं आहे. बरोबर. आज मामा नाही आले वाटतं? मामा आले आहेत. मामा तिकडे शर्यत बघायला गेले. बरोबर आहे. आता भाई या खेळामध्ये ना बघतोय ना, चांगले चांगले नामांकित गाडा मालक घडतात आताच्या खेळामध्ये. तसं तुमचं तर खूप मोठं पूर्वीपासूनच नाव आहे. काय मेसेज देणार तुम्ही त्यांना की कसा खेळ करावा आपण? खेळ बोलला तर कसं माहिती आहे, शर्ती क्षेत्र आता ही जवान पिढी आहे, तू मै करतात. त्यांना एक माझा सांगणं आहे, तर तुम्ही प्रेमापोटी शर्यती करा. आता आम्ही पण भांडणं करून मोकळं झालो सगळा, पण शर्यती क्षेत्रात मी भांडण कधीच कोणाशी करत. बरोबर. झाला तरी मी शांतीमध्ये सांगतो, अहो शांती घे, पुढचा काय बोलू नको. बरोबर. वाढवू नको, काय हे म्हणणं असेल माझं. बरोबर. आणि जसं आता मुंबईला जी मैदानं होतात बघा, आता 2 दिवसावर मैदानं होतात,
चांगलं आहे, म्हणजे कुठं या मैदानामध्ये गर्दी झाली तर दुसऱ्या मैदानामध्ये गाड्या पळवता येतात. ना प्रत्येक वेळेला आहे ना 2-2 मैदानं झाली तर व्यवस्थित होतं मैदान. एकच मैदान कुठेच असलं तर फुल गर्दी होतो. बरोबर. आता माग उसटलेलं भाई तुम्ही बघितलं असेल, 2 दिवसाचा मैदान घेतला होता. पहिल्यांदा आपल्या मुंबईच्या इतिहासामध्ये मला वाटतं 11,000 पर्यंत ज्या गाड्या होत्या त्या एक दिवशी आधी आणि नंतर बिंदोरच्या दुसऱ्या दिवशी होत्या. तशी योजना केली होती, ती काय वाटली तुम्हाला? तुम्ही बघितली तर असेलच. त्या योजनेच्या टायमाला आहे ना मी बाहेर देश गेलो होतो, मी नव्हतो इथे. बरोबर त्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही. बरोबर. तरी म्हणजे जी केली ती योजना म्हणजे अशी करायला पाहिजे का? काही नियोजन केलं तर तो उसटणवाल्यांचं नियोजन चांगलाच असतो. त्याही 2 दिवसाचा केलाय. कोणाला पटलं असेल नसेल पटला, बरोबर कारण त्याच्यामध्ये भेदभाव पब्लिक असेल, भेदभाव आहे का 11,000ची गाडी पहिल्या दिवशी हाकला आणि मोठ्या गाड्या नंतर हाकला, हे चांगली गोष्ट आहे. पण कसं आहे, सर्वांना एक संगती खेळायला भेटल्यावर चांगला असतो. बरोबर आहे. बरोबर. आता अजून या खेळामध्ये अजून भाई बरेचसेच गाड्या मला तयार पण होणार. तुम्ही सांगितलं त्यांच्यासाठी एक शांतीने खेळ केलावा, पण मैदानामध्ये गेल्यानंतर ना थोडं तरी म्हणजे आता एखादा पाय किंवा एखादा बैलाचा पाय लागल्यानंतर सुट्टीला बघा एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही काय बोलाल? हो, त्याच्याबद्दल मी बोललो ना तुम्हाला अगोदर, की तू न करता सांभाळून घेणं बरोबर हे एक चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. आता दक्कन करून काय अपेक्षा असतील? म्हणजे मोठा दक्कन होता, त्यांनी पण नाव केलं. आता छोटा दक्कन, माझा छोटा दक्कन होता ना, त्याने तर अख्खं गाजूनच ठेवलं, आणि पण गाजून ठेवलेला आहे. आणि आजचा पायऱ्याबद्दल बोलला ना, काली चांगला बैल भेटला ना दक्कनला पाळण्यासाठी. बरोबर. म्हणजे आता आता पुढे हाऊस पूर्णच केली दोघाही म्हणजे आमची. म्हणजे पुढे पण पळलेली गाडी. हा, पुढं पल्लू गाड्या. बरोबर. चला, थोडक्यात मी कालीजचे मालक आहे, त्यांच्याशी अच्छा. बोलतो. तर आपण आता काटेमानेरीचा जो कालीज आहे, पहिल्यांदा मला वाटतं ही जोडी पळाली दक्कन आणि कालीज, विचारूया कसं काय नियोजन ठरला हा? काय नाही, भाईनी फोन केला आम्हाला. फोन केला, मग आपला दक्कन चांगलाच पळवता, मग आपण पण बोललो आणि आज नियोजन झालं. बरोबर. आणि गाडी पण छान पळाली. आणि गाडी पण छान पळवली. बरोबर. आणि मला वाटतं सूरज तसा आता नामचीने ड्रायव्हर आहे. हा, सूरज बोलला तर आता हिंद केसरी आहे, तर मग काय बोलणं येत नाही. बरोबर. आता सुट्टी वगैरे कशी काय झाली, काय सांगाल? सुट्टी पण एकदम ओके झाली, बैल दमवत नाही दोघी, सुट्टीला एकदम मस्त, त्यामुळे सुट्टी पण एकदम व्यवस्थित झाली. बरोबर. आता नियोजन कोण करतं कालीजचं? आम्ही सगळे पोरच केलं. सर्व. आणि किती वर्षापासून पळतोय कालीज धावणीला? कालीच आता घेतली 2-3 वर्ष झाले आम्हाला घेऊन. 2-3 वर्ष झाली पळतो ना. आणि आतूनच पळतोय का पब्लिकला? नाही, चारी गांधी बैल आपण जास्त करून मुंबईला पब्लिकला हाकलतो. दोन्ही चारी गादी पब्लिकला किंवा कुठल्या साईडला कुठल्या जसा पायरा भेटेल तसा. असा पहिला बरोबर. आतापर्यंत काही नामांकित गाड्या भले समोरच्या गाडीचं नाव न घेताना सांगाल कुठं झालेला गुलालाचा? इथं झालता आम्हाला पनवेलची तिचडीची तिसर वेळेला. तिसऱ्या वेळेला मोठा गुलाल झाला. हा, मोठा गुलाल. कोण पळाला होता सोबत? सोबत आपला दातुलीचा लक्कन होता, रणदीप माडवेचा. बरोबर. म्हणजे चालू आहे खेळ मोठा करण्याची एक सुरुवात केली त्यांनी. चालू आहेच. बरोबर. आता काय अपेक्षा काय असतील पुढे जाऊन तुम्हाला? काय नाही, फक्त पेरेला लोक नाकारतात, बाकी काय नाही. बरोबर. पेरे भेटले तर बैल पण चांगला पाहिजे, तसा काही विषय नाही. दक्कन भेटला म्हणून आज चांगला गुलाल पण झाला. बरोबर. आता भाईने पण सांगितले कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये पण ही गाडी पळेल. पळाल नका. बरोबर. आता जशा प्रकारे तुम्ही सांगितलं पहिल्याला अडचणी मला वाटतं त्या प्रत्येकालाच आहेत, कारण ज्या गाड्या पळतात त्या काही फुटत नाही आता. ते तर आहे. बरोबर. तसं तुमची गाडी पण पळवा आणि चांगला इतिहास पण राहा, कारण कुठेतरी एक संधी मिळालेली आहे आता तुम्हाला. खिरकालीच्या मैदानाविषयी काय बोला? काय नाही, खिडकालीचं मैदान जुना नामचीन मैदान आहे. फक्त आता व्यवस्था पण बरोबर आहे खिडकालीच्या मैदान, सुट्टी बिट्टी एकदम ओके, नियोजन मस्त आहे खिडकालीचा. बरोबर. आता मला कालीची गाडी कुठल्या नावाने पळते ती एकदा सांगा. जय मल्हार प्रसन्न, कैलास असे, बालराम मांबा पावशे, विजय शेठ पावशे, अरुण शेठ डोंगरे, काटे मनोली कल्याण, या नावाने गाडी पळते. या नावाने गाडी. धावणीला जेव्हा घेतला तेव्हा आदत होता का? नाही, दुसरा होता बैल. दुसऱ्यामध्ये घेतला ना? दुसऱ्यामध्ये घेतलेला. कुठली खरेदी आहे? हा, खरेदी कुठूनची आहे? ही खरेदी नेवासाची, बबलू कडनं घेतलेली. हा ना? नेवासाचा मध्ये बबलू म्हणून एक आहे, त्याच्याकडनं आम्ही बघल्या घेतो. बरोबर. आता कालीच आहे का धावणीला अजून बैल आहेत? नाही, काली नाही, त्या दिवशी तुम्ही बगीरा एक आहे, अजून आहेत 4-5 बैल. 4-5 बैल आहेत ना? बरोबर. आता उन्हाळा चालू झालंय, कशी काय देखरेख असेल, कारण कुठेतरी गरमीचं प्रमाण पण वाढलंय. ते तर आहे. आता हल्लीच कमीच काढेल बैल, जरा उन्हाचा ह्याच्या बघून, वातावरण बघून. बरोबर. आता ही आज गाडी पळाली, याच्या आधी कुठे गाडी पळाली तुमची? याच्या आधी आता फक्त कर्जतला 3 फेऱ्याला पळवलेला तेवढा. बरोबर. म्हणजे 1 तारखेच्या नंतर आज 6 तारखेला आज पळवलं. काढला बैल. बरोबर. चला, तुम्हाला दक्कन आणि गाडी पुन्हा पळवा, मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.